आणि ह्या पुढचं आता मनोगत मी व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करत आहे आमच्या योगिता यादव पाटील मॅडम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्गुणी करुदेव सर्व कार्यासु सर्वदा. प्रथम कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करता गणेशस्तवने झालंच पाहिजे, म्हणून मी हे आपल्या आत्याचा कार्यक्रम चांगला व्यवस्थित पार पडण्यासाठी मी हे स्तोत्र म्हणाले आहे. माझी आत्या आणि मी आम्ही दोघी म्हणजे एकाच वयाच्या आहेत. आत्या आणि भाची असं आमचं नातं आहे. माझी आत्या म्हणजे मी बालपणाच्याच गोष्टी सांगणार आहे, कारण आम्ही दोघीही सर्व्हिसला लागलेले आहे. आमचं दोघींचं वय सारखंच. आम्ही लहानपणापासून 1ली ते 10वीपर्यंत मराठी शाळेत आम्ही शिकलेले आमच्या खेडेगावामध्ये. आणि आमचे आजी आजोबा हे खूपच चांगले होते. माझी आजीचं नाव लक्ष्मी आणि आजोबांचं नाव लक्ष्मण. हे माझी आजी आणि आजोबा आम्हाला एवढे चांगलं शिक्षण द्यायचे लहानपणी की आम्हाला सगळे अभ्यास ते करून घ्यायचं आमच्याकडनं. तसंच आम्ही 10वी झाल्याच आम्ही दोघेही नोकरीला लागलो. एकाच 1-2 महिन्याचा फक्त अंतर असेल तेवढ्याच म्हणजे आम्ही दोघी शासकीय सेवेमध्ये लागलो. आज माझ्या आत्याची सर्व्हिस 40 वर्ष पूर्ण झाली आणि माझी 40 वर्ष पूर्ण झालेली आहे. आम्ही दोघीही सेवानिवृत्त 1-1 महिन्याच्या अंतरात झालेले आहे. हे सगळं आमच्या आजी आजोबांचे श्रेय आहे. मी खरोखर त्यांची आज आठवण काढते. तसेच माझ्या आत्याचे मिस्टर पण आणि त्यांचे आईवडील पण खूप चांगले होते. माझ्या आत्याचे मिस्टरांचे आईवडील तर एकदम खूप प्रेमळ होते. तसेच माझेही. आणि कधी आज त्यांच्या मुलीचा हा कार्यक्रम बघण्यासाठी आणि त्यांच्या सुनेचा कार्यक्रम बघण्यासाठी त्यांचे आईवडील आज असायला हवे होते, पण ते नाही आहेत. ईश्वर सत्तेपुढे आपण कुणाचं काही थांबू शकत नाही. तसंच माझ्या आत्याला पुढील आयुष्य सुख समृद्धीचं ऐश्वर्याचं जावं, गुणवंत जावं ही मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करते. तसेच आत्याने माझ्या आपले बघा आपण पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये दिवे सोडतो, ते आपण दिवा हा जळत जातो पुढे पण तेव्हा आपण मागे वळून बघतो. तसंच आत्यानेही आपल्या मागचे आई वडील सासू सासरे असे नेहमी आठवण करावी आणि आमच्या हाकेला साथ द्यावी हे मी त्यांना आज सांगते. तसेच आत्याने माझ्या तीर्थयात्रा करावी. तसेच मोठे ज्ञानेश्वरी महाभारत असे ग्रंथ वाचावेत आणि त्यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धीचे ऐश्वर्याचं जाऊ. शेवटी आरोग्य ही धनसंपदा आहे आणि हे त्याने आरोग्य आपलं सांभाळून सगळं कार्यक्रम करावे हे मी माझ्या आशाला आत्याला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे. खरं तर आमच्या योगिता ताईंनी सदैव आमच्या मॅडम फाईन अँड फिट राहावा असं थोडक्यात मनोगत व्यक्त केले. पण वा, खरंच कौतुक आहे.